गुड इव्हिनिंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं आरोग्य एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलवर. जे कोणी नवीन असतात त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. तर चला, आज आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आता याचा अभ्यास आपण केलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. जे कोणी नवीन असतात त्यांनी मी तुम्हाला एक लॉंग लिंक टाकतोय, त्यात प्रत्येक घटकाचे नावानुसार लिंक आहे. एवढं सेवा कोणी देत नाही युट्यूबवर, परंतु तुम्हाला व्हॉट्सअपवर मी एक मोठीलट लॉंग लिंक पाठवतो. प्रत्येक लिंकच्या खालच्या बाजूला तुम्हाला जो घटकाचा अभ्यास करायचा आहे त्याची लिंक आहे आणि एकदम व्यवस्थित समजून सांगितलेला आहे प्रत्येक घटक. तर दशांश अपूर्णांक कसा वापर करायचा, भागाकार कसा करायचा, या भागाकारापासून सगळं आपण त्यामध्ये शिकवलेलं आहे. तर आज आपण फक्त काय करणार आहोत, या दशांश अपूर्णांक या घटकाची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न आहे, त्याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. त्याच्यासाठी वेळ असतो तुम्हाला 1 मिनिटाचा. 1 मिनिटाचा वेळ असेल तेवढ्या मिनिटामध्ये ते उत्तर तुम्ही शोधायचे आणि मला कमेंट करायची. नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याशिवाय कमेंट टाकता येत नाही. आणि लगेच अभ्यासाला चालू करा, जुने व्हिडिओ पाहून घ्या. दिलेल्या संख्या आहेत त्याचा भागाकार करा आणि मला उत्तर सांगा. सी. चोरघे सी. व्यवस्थित भागाकार द्या, प्रत्येकाला त्याचा मान सन्मान द्या, प्रत्येक अंकाला मान सन्मान द्या. लाईक करायचं विसरला असला तर लाईक करून घ्या. काय झालं, भागाकार आहे ना, आणखी 1 मिनिट वेळ देणार. उत्तर टाकल्याशिवाय मी पुढे गणिताचं उत्तर सांगणार नाही. गणित करा, उत्तर टाकल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही. कट. लाईव्ह वर क्लिक करा, उत्तर टाकल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. 24.24 पर्यायामध्ये नाही का, उत्तर नाही का पर्यायामध्ये? वर ठीक आहे. बी म्हणतायत कुणी, सी म्हणतायत कुणी, बी म्हणतायत, सी म्हणतायत. पाटील बी, पवार सी, बिरादार क्रमांक टाकायचा. सरस्वती अगोदरच कंसात नाव टाकून घ्यायचं. प्रश्नाचा क्रमांक टाकायचा. 12.12 तुझं वेगळंच आहे का? बरं ठीक आहे. विराक्षी बी, सोळंके बी, ठीक आहे. 12.12 ठीक आहे, चेक करूया. तुम्हाला 12 उरले 2, 12 24 का? ठीक आहे. तुम्ही 12.12 म्हणणाऱ्यांसाठी आपण काहीतरी सोल्युशन घेऊया. तुम्ही काय केलं 12.12 वाले, कुणी काय काय केलं ते मी सांगतो आणि मी नंतर उत्तर सांगणार. 144.144 आहे. तुम्ही छेदाला 12 लिहिलं आणि तुम्ही भागाकार केला. तुम्ही भागाकार करताना म्हणला 12 1 12 उरले 2, 12 24 पॉइंट दिला. आणि ह्या दोन, आता तुम्हाला लक्षात आलं, अरे 144चं उत्तर किती आलं तर 12, मग ह्या 144 किती येणार? 12. तुम्ही असं केलं. बर, असं तुम्ही उत्तर आणलेलं असावं. ठीक आहे, द्या सोडून. हे तुमचं चुकलेलं आहे. बघा, मी तुम्हाला बोललो होतो काय बोललो होतो, कोणत्याही संख्येला भागताना पहिल्या वेळेस तुम्ही 2 अंकांचा वापर करू शकता. नेक्स्ट टाइम तुम्ही 2 अंक वापरू शकत नाही. 12 1 12, इथं पहिल्यांदा 12 1 12 2 अंक वापरले, उरले 2. 12 24 पॉइंट घेतला. आता नंबर कुणाचा? 1चा. इथं 12 0 भागाकार गेला, बाकी 1 उरली. 12 1 12, आता 14 मधून 12 गेले, 2 राहिला आणि 12 24, म्हणजे 12.012 हे उत्तर आहे. उत्तर क्रमांक बी. तुम्ही चुकलात बरेच जण. चला, चुकलात तर चुकलात. आता सांगून काही उपयोग नाही. सर मला येत होतं, तुझा मार्क गेला बाळा.
तुला येत असून काय उपयोग बाळा. आता बाळा हे गणित अशा पद्धतीने मी समजून सांगतो तुम्हाला. हे जे भागाकाराचं आहे का 144.144 इथं समजून सांगतो. म्हणजे जरी एखाद्याच्या आणखी लक्षात नसलं तरी येईल लक्षात. तर तुम्हाला कितीने भागायचे 12. 12 एक 12 वजाबाकी केली 2 राहिले वरची एक संख्या खाली घ्या 24 झाले. 12 दोने 24 बाकी आली 0. पॉइंट जसाच्या तसा खाली घ्या. इथं एक घ्या. ओके एक घ्या. बर आता काय करायचंय हे पॉइंटला पॉइंट या ठिकाणी द्यावा लागतो. ओके बरोबर आहे. 12 0 0. आता इथं बाकी एक उरती पुन्हा 4 घेतं 12 शून्याचा भाग दिला म्हणून भागाकार 0 लिहिला. आता 12 एक 12 वजाबाकी केली पुढे लिहितो हे वजाबाकी केली वजाबाकी 2 येईल त्याच्यावर आपण 4 घेतलं जाईल 12 दोने 24. अशा प्रकारे इथं 2 येतं म्हणजे आन्सर क्रमांक बी एकदम करेक्ट. घ्या पुढचा प्रश्न. चला भागाकार करा. आता काय करा अगोदर हे प्लस करण्याच्या अगोदर याचं सेपरेट कॅल्क्युलेशन करा याचं सेपरेट कॅल्क्युलेशन करा. मी शिकवलेले दशांश अपूर्णांकामध्ये मी ते शिकवलेले. ए म्हणतायत का लाईव्ह वर क्लिक करा. जे नवीन आला असताना लेट जॉईन केले असेल त्यांनी लाईव्ह वर क्लिक करा आणि मला प्रश्नांची उत्तरे द्या. महाजन लाईव्ह वर क्लिक कर. पवार ए म्हणत आहे. मोरे पण ए म्हणत आहे. आदिती सी म्हणत आहे. ठीक आहे. सरस्वती ए म्हणत आहे. आराध्या ए म्हणत आहे. चेक करूया आपण. वेळ जास्त झाला याला. आपण याचं कॅल्क्युलेशन करूया. तुम्हाला म्हटलं होतं काय म्हटलं होतं की छेदाला कधीच पॉईंट ठेवायचा नाही. म्हणजे आपल्या छेदाचा पॉईंट 2 स्थळांनी पुढे न्यावा लागेल. मग अंशाचा पण 2 स्थळांनी पुढे न्यावा लागेल. म्हणजे इथे एक 0 वाढवावं लागेल तेव्हा 2 स्थळांनी पुढे जाईल. म्हणजे इथं काय आलं 40 छेदाला 4 आलं अधिक इथं 1 स्थळांनी पुढे जावं लागेल. मग इथला सुद्धा 1 स्थळांनी पुढे जावं लागेल म्हणजे इथं येईल. म्हणजे अंशाला झालं 0.4 छेदाला 4. ओके इथपर्यंत ठीक आहे. ओके 4 1 4 4 0 1 4 4 0 0 म्हणजे इथं उत्तर आलं 10 अधिक 4 1 4 4 0 0 पॉइंटला पॉइंट आणि 4 1 4 म्हणजे याचं उत्तर आलं 0.1. ओके 0.1 याची बेरीज केली तर काय येईल 10.1 ही बेरीज येईल. आन्सर एक नंबर ज्यांनी दिलं त्यांचं आन्सर एकदम बरोबर होतं. तुम्हाला सांगितलं होतं मी एका ह्याचं करा एका एकाचं कॅल्क्युलेशन करा तुम्हाला सोपं जाईल. चला घ्या पुढचा प्रश्न. करा बेरीज याची. चला हे चुकून देऊ नका. लाईव्ह वर क्लिक करा. 2 मिनिटं देतो. चला याला 2 मिनिटं देतो. रविवार आहे आज. रविवारचा फायदा करून घ्या. कुणी कुणी दुसऱ्या लिंक जॉईन केल्या असेल. हो यस स्कॉलरशिपचा रिझल्ट आलेला आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन. आपल्या पण मुलांना मिळालेले चांगले गुण भरपूर. पण आपण ऍडव्हर्टाइज करत नाही.
भोसले, ठीक आहे, गुड. बी म्हणतायत, छान छान. विराक्षी पवार, अर्णव बी, भोसले बी. आदिती बी. चला ठीक आहे, बरोबर. आपल्याला 10 प्रश्न व्यवस्थित आणि स्पीडने पाहिजेत. वेळ तुमचा वाया गेला नाही पाहिजे. तुम्हाला आणखीन अभ्यास करायचा असेल किंवा कोणाला झोपायचं असेल. बघा आपण काय म्हणलो होतो, हे जशी तशी संख्या उतरून घ्यायची पहिली आणि तिथून पुढे असे पॉइंटच्या खाली पॉइंट लिहून घ्यायचे आणि फक्त मांडणी करीत चालायचंय. आपल्याला बेरीज करायची सांगितली तर बेरीज करायची. आता ही जी संख्या आहे, 6 या बाजूला आहे आणि 2 6 या बाजूला आहेत. हे पॉइंटच्या बरोबर चिटकून आहेत म्हणून मी चिटकूनच लिहिणार, इकडे लिहायचे नाही. पुन्हा इथं 6 आहे आणि इथं 0 आणि इथं 6 आहे तसं लिहायचं. यांची बेरीज करायची. एकदम सिंपल गणित होतं. आता ह्या 6 ला जोडीदारच कोणी नाही, डायरेक्ट 6 लिहून घ्या. इथं 6 1 6 6 2 12 6 3 18 येते. याची बेरीज हातचा आला 1. 6 1 6 6 2 12 आणि 1 13, हातचा आला 1. 6 1 6 6 2 12 6 3 18 आणि हातचा आलेला 1 किती झाले, 19. 19.386. 19.386 आन्सर बी. एकदम बरोबर. ज्यांनी दिलं उत्तर त्यांचं अभिनंदन. घ्या पुढचं गणित. आता हा आता ज्याचं सोडू द्या बाकीच्या परीक्षेचं, पण हा नवोदयवाल्याचा लय फेवरेट प्रश्न, लयच आवडतो त्यांना हे प्रश्न. चला आवडतो तुमचं डोकं, ह्याच्यावर मी भरपूर बोलणार आहे. वेळ गेला हरकत नाही, एखाद्या प्रश्नाचा कमी सराव झाला हरकत नाही, पण याच्यावर जास्त बोलणार. नवोदयवाल्याचा लय आवडता प्रश्न आहे. प्रश्न लिहून घेण्यापेक्षा त्या विचार करा जरा जास्त. बरं तुम्ही विचार करा जास्त, जरा विचार करा. दशांश कसा सरकला असं लिहून घ्या. 2 मिनिटं दिले तर, पण उत्तराचं लिहून घ्या फक्त. किंवा प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे ते उत्तराच्या टाईप मध्ये लिहून घ्या अगोदर. म्हणजे हे जे दिलंय, हे जे दिलंय, इकडे बघा, इकडे बघा, हे जे दिलंय याला याच्या टाईप मध्ये कसं करता येईल ते बघा. आणि याला असं नका समजू, याला असं समजा 27.772 छेदाला 18 म्हणजे 1.8 या टाईप मध्ये समजा. आणि याला त्या टाईप मध्ये आणा, त्याचं क्रिया करून आणा, या टाईप मध्ये आणा अगोदर याला. चला उत्तर तुमचं मीच काढून देतो, तुम्ही काढता. त्याला ना या टाईप मध्ये आणायचंय, फक्त या टाईप मध्ये आणलं की तुम्ही जिंकलं. स्वराज बी का? काहीच करीत नसला तर उपयोग नाही. तुम्ही तुमच्या हातपायाची हालचाल करीत असला तर उपयोग आहे. काहीच करीत नसला तर उपयोग नाही. चला सगळ्यांचा वेळ संपलेला आहे. बघा तुम्हाला हे गणित कसं सोडवायचं सांगतो. हे गणित मॅक्झिमम वेळेस ह्याला परीक्षेला आलेलं आहे आणि मी पोरांना ओरडू सांगितलं होतं हे गणित आलेले. आता एवढं तर लक्षात येत असेल याचा अर्थ असा म्हणून, ह्यात काय वाद नाही. ठीक आहे, 4चं कुणी ए म्हणतंय कुणी बी म्हणतंय, चेक करून घ्या. थोडस लक्ष देऊन घेण्यासारखं गणित आहे. हे जे आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला असं पाहिजे, म्हणजे हे तुम्हाला अंशाला पाहिजे. ही संख्या तीच आहे, फक्त दशांशाचा फरक आहे. ही अंशाला पाहिजे आणि छेदाला काय पाहिजे, 18 पाहिजे. हे छेदाला 18 पाहिजे. दशांशाचा नंतर विचार करा. मग मी असं लिहू शकतो 154 बरोबर 54 जागेवर ठेवायचं. मी थोडक्यात हे आपल्याला 18 इकडे येऊन छेदाला, इकडे गुणिलेचं काम करा, इकडे येऊन पुढे जाईल छेदाला जाईल. मग इकडे 154 जसं तसं राहील, मध्ये बरोबरचं चिन्ह. इथं घ्या 2772 आणि छेदाला 18 येणार. इकडलं 18 फक्त इकडे छेदाला आलं. डाव्या बाजूला जर गुणिले असेल तर उजव्या बाजूला जाऊन ते काय होतं, भागिले होतं. एवढं तर माहितीये. आलं का नाही, दिसायला लागलं का नाही सारखं सारखं. हे भाई दिख रे की नाही, थोडा बदल आहे.
लेकिन भाई भाई आता आपल्याला काय करायचं, याचं उत्तर काढायचं विचारलंय त्यांनी, मग आपल्याला काय करावं लागेल, याला तसंच बनवावं लागेल, याला तसंच बनावं लागेल. ओके, आता बघा आपल्या छेदाचा पॉईंट इथं आहे, या छेदाचा पॉईंट इथं आहे, याचा पॉईंट मी इथं नेला तर याचा पॉईंट कुठे जाणार आहे, इथं जाणार आहे. ओके, मला आधी छेद क्लिअर करून घ्यायचा. इथं छेद किती आहे, 1.18 आहे, तर मला इथला छेद 1.18 करायचा आहे. मग माझं उत्तर कसं आलं, आता इकडलं इकडे लिहितो, इकडलं इकडे लिहितो, फक्त दुसरं काही नाही करीत, मध्ये बरोबरचं चिन्ह राहणारच आहे. इथपर्यंत काहीच अडचण नाही. काय केलंय, फक्त इथला पॉईंट इथं घेतलाय आणि इथला पॉईंट इथं घेतलाय, बाकीचं 154 जसं तसंच आहे, बरोबरचं चिन्ह जसं तसंच आहे, काही फरक नाही. पण आता छेद क्लिअर झाला, पण अंश इथं बरोबर आहे. अंश काय आहे, 27.72 आहे. मग यात सिंपल फंडा आहे, आता छेदामध्ये बदल केला की अंशामध्ये बदल करावा लागतो, तो आपण केला. पण आता या अंशामध्ये जर मी बदल केला तर छेदाला बदल करायचा, मग छेदाला तर बदल, अंश मला असा पाहिजे ना, इथं पाहिजे ना पॉईंट, मला इथला पॉईंट इथं पाहिजे ना, 27.72 दिसलं पाहिजे ना मला, तर मग छेद बदलावं लागेल. पण छेद आपल्याला हाच पाहिजे, छेदाला हात घालायचा नाही, छेदाला बदलायचं नाही. मग आपला इथला पॉईंट इथं गेला, म्हणजे काय केलं, याला थोडक्यात या संख्येला 10 ने भागलं, या संख्येला 10 ने भागलं, म्हणजे याचा पॉईंट जर इथं गेला तर याचा पॉईंट सुद्धा इथं भागावंच लागेल. याला 10 ने भागलं म्हणजे त्याला 10 ने भागावंच लागेल. याला भागलं म्हणजे छेदाला गुणिले होत्या, ह्याला भागायचे 10 ने म्हणजे छेदाला गुणिले होत असं, मग याला 10 ने भागावं लागेल. ओके, म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं, जर आपण अंशाचा पॉईंट मागे घेतला आणि छेदाचा घेता येत नसेल तर बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूचा पॉईंट आपण इथला इथं घेऊ शकतो. आलं लक्षात, अंशाचा बदलला की छेदाचा बदलायचा, किंवा अंशाचा बदलला म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूचा बदलू शकतो. म्हणजे इथला पॉईंट मी इथं घेतो आणि इथला पॉईंट इथं घेतो, म्हणजे माझं उत्तर काय येईल, 27.72 छेदाला 1.8 बरोबर 15.4, हे माझं उत्तर आहे. उत्तर आन्सर क्रमांक किती, 15.4 बी. बी एकदम बरोबर आन्सर. बरं, आता ह्याच्यावर मी जर जास्त बोलतो, तुम्हाला हे जे शेवटी केलं का बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला, ओके, आता आपण छेदाचं अंशाचं बदलतो हे तुम्हाला माहितीये, छेदाचं अंशाचं बदलतो हे तुम्हाला माहितीये, बरोबर आहे की नाही. आता यालाच काय समजतो मी, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला हे छेदालाच येणार आहे ना. जर मी बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूचं हे इथं आणलं तर ते छेदाला असल्यासारखंच आहे. तुमच्या लक्षात आलं का, की मी बरोबर चिन्हाच्या, चल याच्यासारखं एक गणित देऊ का मी तुम्हाला, ह्याला मी काय करतो, ह्या गणिताला पुढील एखाद्या पेजवर घेतो आणि आणखी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, तुमची ही संकल्पना क्लिअर करतो. मी इथला पॉईंट इथं घेतला ना, त्यावेळेस मी इथला पॉईंट इथं का घेतला, कारण की हे त्याचा छेद असल्यासारखंच आहे, कारण की बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूची संख्या इकडल्या बाजूला आल्यावर छेदालाच जाते. मग हे छेद असल्यासारखाच आहे, दिसतंय समोरासमोर, पण छेद असल्यासारखंच आहे. कारण याचं कारण की बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला असलेली संख्या इकडे आल्यावरती छेदाला जाते. चला पुढचं गणित घ्या, तसंच येते बघू का एखादं, लगेच घेऊ, चला सोडवा हे सोडवा, म्हणजे तुम्हाला लवकर क्लिअर होऊन जाईल तो मुद्दा, परत परत तोच नको. याचं रिलेशन सांगतो मी एकदा फुल अँड फायनल, तुम्हाला आता लक्ष देऊन ऐका, पुन्हा तुम्हाला घ्यायची गरज नाही पडत. अंशात बदल केला की छेदात करावा लागतो आणि सेम बदल करावा लागतो, तेच फंडा डोक्यात ठेवा. आणि मग सांगतो पुढचं काय आहे ते. थोडस संख्या लिहून घ्या, अँसर मधली संख्या सारखं ह्या प्रश्नातली संख्या तयार करायचं. तुम्हाला ही जी दिलेली संख्या आहे का, ही ह्याचं रूपांतर कसं करायचंय, 27, 8, 1, 10 छेदाला भागिले म्हणजे छेदाला 1.35 या टाईप मध्ये करायचंय. याला तयार करायचं तसं, याला तिथं तसं तयार करायचं. चला, जे कोणी नवीन असतात चॅनलला लाईक करा बरं, कमेंट बॉक्सला बंद करून लाईक करून घ्या, मगच उत्तर सांगणार याचं. जेवढे लाईक होईल तेवढे तरी लाईक पाहिजे, तरच उत्तर सांगणार याचं. ठीक आहे, ठीक आहे. चेक करा पुन्हा एकदा, अंशाला बी चेक करा आणि छेदाला बी चेक करा, गप्पा मारायच्या नाही. ए बी सी डी पैकी तर उत्तर आहेच.
कॉपी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. ओके. आधी तुम्ही अंश सारखा घेताना गणित कोणतं घेता तुम्ही? हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे उचलून घ्या, हे आणि ह्याच्यासारखं तयार करा आधी. त्याला उत्तर काय येते ह्याचं फोकस नका करू. इसको इसके जैसा कैसे बनाने का ये सोचो. हे तुम्हाला असं बनायचंय म्हणून समोर लिहून ठेवलंय मी. तुम्हाला ऍक्च्युअल वर्किंग याच्यावर करायचंय, काम तुम्हाला याच्यावर करायचंय. आता छेद काय पाहिजे ऑलरेडी दिलाय बघा, अंश आणि छेद सेम सेम दिलाय, फक्त उत्तर तुम्हाला थोडक्यात दिल्याच सारखं आहे ते. तुम्हाला इकडे इकडे सुद्धा आणायची गरज नाही, ऑलरेडी दिलंय मी. त्याला लिहून काढू का? तुम्हाला दिले बघा, 278.10 छेदाला 13.5 बरोबर 20.6 हे दिलंय तुम्हाला बघा. हे 2 8 2 7 8 तीच संख्या आहे. 13.5 म्हणजे हा 1.35 तीच संख्या आहे, फक्त दशांश ही काढा तिकडे. आणि सगळा दशांश फिरवा फिरवीचा खेळ आहे, तो जमला की सगळं जमलं. तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर छेद क्लिअर करा, छेद क्लिअर करताना वरती काय बदल होतोय तो करून घ्या. छेद क्लिअर करा अगोदर, एका एका एक एक गोष्ट क्लिअर करीत चालायची आणि नंतर पुढचं गोष्ट करा, अंश क्लिअर करा. तोपर्यंत मग पुढच्या बाजूला काय बदल होतो ते करून घ्या. आपल्याला याच्यासारखं बनवायचं, याच्यासारखं. चला बी उत्तर. मनस्वी थांबायचंय काय? आणखीन याचं उत्तर काढतायत का तुम्ही? काढतायत का उत्तर याचं? तुम्ही बघूया. ठीक आहे, चला मी काढून दाखवतो, थोडस लक्ष द्या. जास्त वेळ बोलणार आहे मी याच्यावर, हा प्रश्न येतो परीक्षेमध्ये. बघा, आपल्याला छेद क्लिअर करायचा. छेद क्लिअर करायचा म्हणजे हा छेद याच्यासारखा दिसला पाहिजे. हा छेद कुणाचा? याच्यासारखा दिसला पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? हा दशांश कुठं आणावं लागेल? इथं आणावं लागेल. म्हणजे याचा छेद बदलला म्हणजे याचा अंश बदलल. मग इथला अंश कुठं जाईल? पॉईंट इथं जाईल. म्हणजे उत्तर अंशाला काय झालं? 27.810 छेदाला 1.35 बरोबर. इकडं काही बदल करायचा संबंध नाही, कारण की अंशाला बदल केला की छेदाला करतो आपण. पण आता छेदाला पुढच्या स्टेप मध्ये हात घालू शकत नाहीत आपण. छेदाला पुढच्या स्टेप मध्ये हात घालू शकत नाही. आता बघा, मग छेदाला हात घालू शकत नाही, मग कुणाला घालायचा? बघा, हा जो 20.6 आहे तो जर मला वाटलं तर मी इथं आणू शकतो छेदाला. इकडं तो अंशाला आहे, इकडे याचा छेद एक आहे, दिसत नाही छेद म्हणजे एक छेद असतो, याचा छेद एक आहे. तर याला कुठं आणू शकतो मी? इकडे आणू शकतो, तो छेदालाच असणार आहे. मग याच्या जर मी अंशामध्ये बदल केला तर याच्या छेदामध्येच बदल करायचा असतो, पण छेदामध्ये मला हात लावायचा नाही. मग हे ऍक्च्युअल मध्ये छी काढलं 20.6 याचा छेद असल्यासारखंच आहे, याचा छेद असल्यासारखंच आहे. मग मी काय करतो, याच्या अंशामध्ये बदल करताना जर मला या संख्ये म्हणजे छेदाला मध्ये बदल नसला करायचा तर मी त्यावेळेस अंशामध्ये बदल करतो. ओके, एवढीच कन्सेप्ट आहे. हा छेदच आहे. बरोबरच्या फक्त मध्ये बरोबरचं चिन्ह पाहिजे बरं का, नाही तर मध्ये बरोबरचं चिन्ह असलं चिटकून चिटकून असेल तर बदल करीत बसतात, तसलं काही उद्योग करू नका. मध्ये बरोबरचं चिन्ह पाहिजे, कारण की बरोबरच्या चिन्हाच्या उजव्या बाजूला अंशाला असणारी संख्या इकडे येऊन छेदालाच येते. म्हणजे याच्या अंशाला बदल केला, याच्या अंशामध्ये मी जर बदल केला इथं घेतला, कारण की मला एक इथं शून्याच्या पुढे पाहिजे ना पॉईंट, मग इथं घेतला 3 स्थळाने पुढे घेतला, मग याचा पण किती स्थळाने पुढे जाईल? 3 स्थळाने पुढे जाईल. आणि इथं दिसत नाही काय म्हणून इथं 2 शून्य घ्या. म्हणजे उत्तर काय आला लास्ट टाइम? 27.810 म्हणजे 27,810 छेदाला 1.35 बरोबर 20,600. आन्सर बी एकदम बरोबर आहे, बी. ओके, आलं लक्षात तुमच्या काय झालं तर? ते नसलं कळलं ना, एकदा रिपीट पाहायचा व्हिडिओ. हे खूप महत्वाचं गणित आहे आणि ते परीक्षेला येतं बरं का.
परत तुम्ही म्हणता मला माहित नाही, हमको मालूम नहीं, ऐसा नहीं वैसा नहीं, वैसा नहीं, चलो छोडो. करा आधी अंशाची वजाबाकी करा, अंशाची बेरीज करा, छेदाची वजाबाकी करा, मग भागाकार करा. अगोदर करता येत नसतो. अगोदर भागाकार करता येत नसतो. आता छेदाच्या संख्या क्लिअर माहितच नाही आपल्याला, अंशाची संख्या क्लिअर माहितच नाही. तोंडी बेरीज करायची. तोंडी करायची बेरीज, तसलं लिहायचं नाही, वेगळी वेगळी सेपरेट. आता 0.6 मधून 2 वजा करा, 4 राहिले. 5 3 गेले, 2 राहिले. 6 मधून 2 तोंडी करायचं तिथं बघून. हा हा 4 कसं काय? 4 कुठून आलं? चला, कुणाचं ए म्हणणं आहे, कुणाचं बी म्हणणं आहे. ठीक आहे, कुणाचं सी म्हणणं आहे, कुणाचं डी आहे का? नसावं कुणाचं डी म्हणणं किंवा असावं. चला मी सांगतो समजून. बघा, याचा कधीही तुम्ही कॅल्क्युलेशन करताना कधीही तुम्हाला तिथं बेरीज करायची, तिथले तिथंच करायचं. बघा, एक हे कोणता आहे? दशांश. दशांश 2 हा दशांश स्थानी, 8 हा दशांश स्थानी. 8 आणि 2 10, 10 शून्याचा हातचा आला 1, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, पण दशांश इथं राहणार ना छेदाला. बघा, ह्या 6 2 गेले, खाली किती राहिले? हा दशांशच आहे. ज्या त्या स्थानाची वजाबाकी करायला लागलो आपण, एककची वजाबाकी करायची, दशांशी दशांशी. हा दशांश स्थानावर आहे, हा दशांश स्थानावर आहे. 6 2 गेले, खाली राहिले 4 पॉईंट, जसा त्या तसा. आणि 5 3 गेले, खाली राहिले 2. आता आपल्याला छेदाला पॉईंट कधीच ठेवायचा नाही भागाकार करताना. याचा पॉईंट आपल्याला एक स्थळाने पुढे घ्यायचा, मग याचा बी एक स्थळाने पुढे घ्या. मग इथं झालं 120 आणि इथं झालं छेदाला 24. आता बोला काय उत्तर आहे? बघा, 12च्या पाड्याने 24 ला पण भाग जातो डायरेक्ट. 12 2 24, 12 1 12, 12 0 0. काय राहिलं? 10 आणि छेदाला 2 राहिलं. 2च्या पाड्यात 10 येतं. बे 1 बे, बे 5 10. आन्सर तुमचं 5 आलं. आन्सर 5 हे उत्तर असणारा पर्याय क्रमांक आहे डी. तो एकदम अचूक आहे. चला पुढचं गणित घ्या, सोडवा. हे झालं ना गणित? नाही, हे नाही झालं, थोडं वेगळं होतं ते. चला सोडवा हे. तुमचं दशांश हा क्लिअर आहे का? हेच पाहिलं जातं मॅक्झिमम. आडवी बेरीज करण्यापेक्षा, उभी करण्यापेक्षा आडवी केली तरी जमायसारखं आहे, मग प्रयत्न करा. सिंपल कन्सेप्ट आहे. सहस्त्रांशी सहस्त्रांशी बेरीज, जसं हजारांशची दशहजारांशची बेरीज, शतांशची शतांश सोबत बेरीज. गुड, छान. चला,
सिंपल कन्सेप्ट आहे. मी काय करणार, तुमच्यासारखी बेरीज नाही करणार. आता सगळ्यात लांब लचक पल्ला कोणाचा, इथं 3 अंक आहेत दशांशाच्या नंतर, इथं 4 आहेत, इथं 2 आहे, इथं 6 आहेत, 1 आहे. म्हणजे बघा मी काय करणार, याची बेरीज करणार. चौथा नंबर कोण आहे, 6 एकटाच आहे, दुसरीकडे कुठंच नाही. तिसऱ्या नंबरला कोण आहे, 1 2, इकडे कुणी नाही, मग तिथं दोन्हीची बेरीज 6 येते. इथं इकडून तिसऱ्या नंबरला कोण आहे, इथं 0, इथं 0, एकच मिनिट हा. बघा इथं 4 आहेत अंक, इथं 3 आहेत अंक, इथं 2 आहेत आणि इथं 1 आहे. मग ह्या 4 अंक आहेत म्हणजे चौथा आणि सगळ्यात शेवटचा एकटाच असणार आहे, तो एकटा लिहिला. आता 3 नंबरला असणारा हा आहे, या ठिकाणी हा आहे, दुसरीकडे कुठंही नाही, म्हणून मी त्या ठिकाणी किती घेतला, 6 घेतला. इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 6 आहे 2 नंबरला, म्हणून मी 6 घेतला. कुठं दुसरीकडे कोणती संख्या नाही. इथं 6 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे आणि इथं 6 आहे, म्हणजे दोनदा 6 आलं, म्हणजे 6 2 12 घेतो. हातचा आला 1 1 2 3 4 वेळेस 6 आहे, 6 चोक 24 आणि हातचा आलेला 1, 6 चोक 24 आणि हातचा आलेला 1 किती झाले, 25. 25 ची 5 असा दशांशाखाली मी दशांश घेतला. ओके, हातचे आले 2. आता 2 नंबरला इथं आहे फक्त एकच संख्या, मग त्याची बेरीज येईल 8. हातचा 2 आलता, 8 बेरीज झाली 85.2626. 85.2666 बी नंबरचा आन्सर तुमचा. बघायला बेरीज तुम्हाला उभ्या पद्धतीने करायची, तर 6.6 मी लिहिलं असतं अगोदर, मग नंतर मी किती संख्या 4 आहेत म्हणून 0.4 वेळेस लिहून घेतला असता खाली, कोणताही पॉईंट इकडे तिकडे सरकून द्यायचा नाही. मग इथं दुसरी संख्या, इथं दशांशाच्या डाव्या बाजूचा अंक डाव्या बाजूला, उजव्या बाजूचे अंक उजव्या बाजूला, अंकाखाली अंक लिहायचे. एका अंकाखाली एकच अंक दिसला पाहिजे, एका अंकाखाली 2-2 अंक दिसले नाहीत पाहिजे. जर एका अंकाखाली 2-2 अंक दिसले तर तुमचं गणित चुकलं. पुढची संख्या 6.00 आणि 6. पुढची संख्या 66 आहे, म्हणून ह्या एका अंकाखाली एकच डाव्या बाजूला अंक सरकत होतो. दशांश सरकवायचा नाही, अंक बाजूला सरकवायचा. 600 आणि हे 6 घ्या बेरीज करून, ह्या 6शी 6ला, ह्या 6शी 6ला, ह्या 6शी 6ला, इथे 6 दोनदा आलं, 6 2 12, हातचा आला 1, 6 चोक 24, 4दा 6 आहे, मग 6चा प्लस करीत नाही जायचं. 6 चोक 24 आणि 1 25, हातचे आले 2, 6 2 8. हे आन्सर एकदम बरोबर. बघा दोन्ही पद्धतीने मी बेरीज करून दाखवली. पुढचा प्रश्न, पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? ज्याला जास्त शून्य आहे ती संख्या मोठी. बरोबर आहे का? चला पटकन तोंडी उत्तर टाकायचं. सगळं सेम टू सेम वाटायला लागलंय का तुम्हाला? मग तुमच्या मेंदूला थोडासा आणखीन उजेड पडायचा बाकी आहे, तुमचा मेंदू आणखीन सुधारायचा बाकी आहे, सगळं सारखं वाटत असेल तर. पवार डी बरोबर आहे, मनस्वी बरोबर आहे, आराध्या बरोबर आहे. मग असाच प्रश्न येतो आणि डोक्याचं दही होतं, मग ते डोक्याचं दही होऊन द्यायचं नाही. बरोबर प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी तुम्हाला एक फंडा करतो. मी ही संख्या लिहितो 0.0003, पॉईंटच्या खाली पॉईंट घेतो 0.003, पुन्हा पॉईंटच्या 0.03, पुन्हा 0.3. मग ह्या सगळ्या संख्या मी जशा तशा लिहून घेतल्या. आता आपल्याला एक नियम माहिती, पॉईंटच्या पुढे आपण संख्याच्या पॉईंटच्या पुढे किती क शून्य देऊ शकतो. म्हणजे आता एखादी संख्या असली तर मी हिच्या पुढे किती क शून्य देऊ शकतो, मी हिच्या पुढे किती क शून्य देऊ शकतो. ओके, मग मी हिच्या पुढे किती क 0.00 देऊ शकतो आणि मी हिच्या पुढे किती क शून्य देऊ शकतो. ओके, सांगा कोणती मोठी? 3,000 मोठे, 30,000 मोठे, 3 लाख मोठे का 30 लाख मोठे? मग ह्याच संख्येला आपण काय केलं, आपण त्या टाइप मध्ये रूपांतर केलं. पण सगळ्या पुढच्या शून्यांचं काही मतलब बी नसतो, म्हणून मी ते लिहितं बी नाही. तुम्हाला माहिती, बरोबर आहे की नाही? मतलब नाही म्हणून तुम्हाला ह्याची किंमत बारीक होईल का? नाही. तर हा मला सांगा, तुम्हाला मी शिकवलेलं आहे, काय शिकवलेलं आहे? आपण लहानपणी शिकलो, एकक पेक्षा दशक मोठा, दशक पेक्षा शतक मोठा, शतक पेक्षा हजार मोठा. तसंच या ठिकाणी नीट पहा, या ठिकाणी हा आहे दशांश, हा आहे शतांश आणि हा आहे हजारांश किंवा सहस्रांश. आलं लक्षात? मग याच्यापेक्षा अंश म्हणलं की तो थोडक्यात इकडून इकडे जाताना संख्या मोठ्या होत जाते. ही लहान, ही मोठी, ही त्याच्यापेक्षा मोठी, ही तली त्याच्यापेक्षा मोठी, ही तली त्याच्यापेक्षा मोठी, ही तली त्याच्यापेक्षा मोठी, असं उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जाताना संख्या
मोठ्या होत जातात, हे लक्षात घ्या. लक्षात आलं का? इथं 3 आपल्याला किती 4 स्थळापर्यंत जर लिहायचं असलं, किती इथं जर 4 स्थळापर्यंत लिहायचं असलं तर याला पण 4 स्थळापर्यंत लिहा, लगेच लक्षात येईल कोणती मोठी. याला बी 4 स्थळापर्यंत लिहा, याला 4 स्थळापर्यंत लिहा. म्हणजे थोडक्यात हे 30 आहे तुमच्या नजरेमध्ये, हे 3 आहे, हे 30 आहे, हे 300 आहे आणि हे 3000 आहे. मग 4 नंबरचं मोठं. चला घ्या पुढचा प्रश्न. तोच प्रश्न रिपीट झालेला आहे. आता त्याचाच वापर करा, उतरत्या क्रमाने लिहा, उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे अगोदर मोठी लिहा, मोठी मोठी नंतर छोटी 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 छोटी. चला लिहा. आता सगळीकडे 12 दिले, ते सोडूनच द्या ना, कशाला त्याच्या नादी लागतात. पॉईंटच्या पुढचंच बघा ना फक्त. सगळीकडे तेच अंक रिपीट आहेत, म्हणजे याचं उत्तर एकदम 1 सेकंदात आलं पाहिजे. यस, सोळंके बरोबर आहे, बिरादार बरोबर आहे, आराध्या बरोबर आहे. यस, गुड. आता इथं तुम्हाला पॉईंटच्या पुढे प्रत्येक ठिकाणी 3-3च अंक दिलेत, म्हणून तुमच्या लवकर लक्षात आलं. बरोबर आहे की नाही? यस, सगळ्यांचं बरोबर आहे. पॉईंटच्या पुढे 3-3च संख्या दिल्या, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही आलं. पण मी जर समजा या संख्येला काय करतो, या संख्येला मी असं लिहितो, बरोबर आहे का? मग उत्तर बदलन का बघा बरं. 750 मोठं का 7500 मोठं? मग उत्तर बदलन का सांगा बरं. यामध्ये नंतर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येऊ दे. चला याचं उत्तर आलंय तुम्हाला सगळ्याला. मी विचारतो प्रश्न, मी त्या उत्तराचा पर्याय क्रमांक आपला बी बरोबर आहे. चला ठीक आहे, बी पर्याय बरोबर आहे. मग मी आता त्याच्यामध्ये बदल केला असा, या पर्यायामध्ये असा बदल केला, मग माझं उत्तर बदलन का? बदलन का? बदलन असा पर्याय टाका किंवा नाही, हो किंवा नाही पर्याय टाका. बदलन का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. चला आता काय शिकवलं होतं मग? मनस्वी. याचं उत्तर काहीही बदलत नाही, त्या संख्येमध्ये काही बदलच केला नाही मी त्या संख्येमध्ये काही बदलच केला नाही. असे शून्य किती क मांडले त्याची काही किंमत बदलत नाही, त्याची किंमत बदलत नाही. मला सांगा 12.750, 12.705 आणि 12.075. या 75च्या पुढे किती शून्य लिहिले तरी ह्याची किंमत तीच राहणार आहे. मग याच्यावर बी शून्य वाढवावं लागते, मग याच्यावर बी शून्य वाढवावं लागते. शून्य वाढवण्याने आपण 3 स्थळापर्यंतचाच विचार करा ना, फक्त 3 स्थळांचा विचार करा. याच्यावर शून्य जर दिलेत, समजा मी याच्यावर शून्य दिलेत, मग हे मोठा झाला का लगेच? नाही ना. तिसऱ्या स्थळापर्यंत विचार करा ना, हे वरचे पॉईंट सोडून द्या प्रत्येक संख्येचे. आता याला जर दिले असते लय मोठे 0 एक्स्ट्रा, तर पण ही छोटी लय लांब आहेत ना. याच्यामध्ये मोठा कोण, आपण कसं विचार करतो आता सांगा. पुन्हा एकदा क्लिअर करून घेतो हा मुद्दा, 2-3 जणांचा थोडंसं टेन्शन आलं असेल तुम्हाला. आपण मोठी संख्या कुठून चेक करतो? तुमचं स्थळ किती का असू द्या, लाख स्थळ असू द्या, मोठी संख्या मी समजा 525, 728 आणि 930, यातली मोठी संख्या चेक करण्यासाठी आपण काय करतो? अगोदर इकडला अंक बघतो, इकडला बघतो का नाही? मग इथला कोणता? 5 पेक्षा 7 मोठे, 7 पेक्षा 9 मोठे, म्हणून ही संख्या मोठी. भलेही मला संख्या वाचन येत नाही, त्यावेळेस मी तसं करणार. 9 इथं आहे म्हणजे ही संख्या मोठी आहे या दोन्हीपेक्षा. आणि जर समजा इथं लिहिलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? 5 पेक्षा 7 मोठे आणि इथं पण 7 आहे, दोन्ही ठिकाणी 7 आहे, मग तुम्ही नेक्स्ट अंक विचार केला असता, या अंकाचा विचार केला असता. या 2 पेक्षा 3 मोठे म्हणून ही संख्या मोठी. बरं ठीक आहे. आता दुसरी कंडिशन अशी घडली असती, इथं सुद्धा 2 असतं, इथं 1 आहे आणि इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 2 आहे, तर तुम्ही अगोदर हा अंक चेक केला असता, हा मोठा आहे, पुन्हा हा पण मोठा आहे, सारखा आहे, मग या ठिकाणी कोणता चेक केला असता? हा.
आणि याच्यामधला 5 मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी. ओके, म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप गेलो. तसं इथं पॉईंट असता, इथं पॉईंट असता, इथं बी 5 असता समजा, तर तुम्ही इथला अंक चेक करायचा. इथला 2 आहे, इथं 2 आहे, मग आता हे दोन्ही सारखे झाले, मग पुढच्या अंकाकडे जायचे. पण इथंच तुमचा मुद्दा क्लिअर झाला, तर ही संख्या मोठी. मग तसं तुम्ही या ठिकाणी बघायला लागलात, तुम्ही या ठिकाणी काय करतायत, एका जणाच्या एवढ्या कमेंट नका टाकू बिरादार. इथं बघा 12 आहे, इथं 12 आहे, इथं 12 आहे, विषय संपला. पुन्हा या अंकाकडे चेक करायचं, इथं 7 आहे, इथं 7 आहे आणि इथं 0 आहे, म्हणजे हा लहान झाला. हे दोन्ही अंक सध्या माझ्यासाठी सारखे. पुन्हा याच्यानंतर पुढचा अंक बघा, इथं 5 आहे आणि इथं 0 आहे, म्हणजे हा 5 वाला मोठा, 2 नंबरचा हा आणि 3 नंबरचा हा, स्टेप बाय स्टेप. तर थोडंसं निरीक्षण करा, चुकू नका, असले चिल्लर प्रश्न चुकू नका. हे संकल्पना तुमच्या समजायला लागल्यात आता हळूहळू. चला करा भागाकार. शेवटचं गणित असेल हे. सर, व्हॉट इज द ड्रीम? स्वप्न. स्वप्न. तिसरी बी. चला चेक करूया. वेळ भरपूर दिला, गुड. ही संख्या आहे आणि आपल्या यांनी भागायचे 0.9. मी तुम्हाला बोललो होतो छेदाला कधीच 0 नाही पाहिजे. तुम्ही साध्या पद्धतीने भागाकार करीत बसत जाऊ नका. छेदाला कधीच 0 नाही पाहिजे, छेदाला कधीच पॉईंट नाही पाहिजे. इथला पॉईंट पुढे नेला, मग इथला पॉईंट पुढे जाणार, म्हणजे संख्या किती झाली पाहिजे? 42.39 छेदाला 9. आता या 9चा पाडा म्हणा, 9 1 9, 9 2 8 9 त्रिक 36, 9 त्रिक 36. 36 ने याला भागल्याच्या नंतर खाली किती उरलं? 36च्या पुढे 4 आणि 2 6 झाले. आता इथं पॉईंटच्या पुढे गेलो म्हणून पॉईंट द्या. 9 7 63 आणि पुन्हा 9 1 9, म्हणजे 3.1 9 चौक 36. 9 2 8 9 3 9 चौक 36. इथं 4 होतं बघा, 4 4 4 होतं, कुणी सांगितलं नाही, तर चला जाऊन द्या. 9 चौक 36, 4.71. हे तुमचं आन्सर एकदम करेक्ट आहे. आन्सर तुमचं एकदम करेक्ट आहे, आन्सर बी. चला पुढचा प्रश्न. हा गुणाकार करायचा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये या गुणाकाराचं उत्तर तुम्ही सोडवायचं. ओके, जे कोणी नवीन आता लेट आला त्यांनी क्लास रिपीट पहा, प्रश्नांची उत्तर सोडवा. चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्स करून लाईक मात्र करून घ्या. गुड नाईट सर्वांना, बाय, भेटूया. आता लेट आलेल्या लोकांनी लाईव्ह मध्ये क्लास मागचा आज जस्ट बघून घ्या, आणि तुम्हाला जुन्या लिंक पाहिजे असतील तर तुम्हाला पडत्यात. पहिल्यापासूनच्या सगळ्या लिंक मी त्यात अपडेट करीत गेलोय रोजची रोज. त्या तुम्हाला जो लेक्चर पाहिजे तो तुम्ही पाहू शकता. ओके, गुड नाईट सर्वांना, बाय.